अर्थकारणातला सिंह हरपलेला आहे। 92 वर्षी अखेरचा श्वास मनमोहन सिंग यांनी घेतलेला, ज्यांनी आपल्या देशाला एक आर्थिक शिस्त लावली, एक आपल्या धोरणं मनमोहन सिंगांची धोरणं आजही आठवली जातात। तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, मला असं वाटतं की देशाचं प्रचंड मोठं नुकसान झालं। अत्यंत दुःखद अशा तऱ्हेची बातमी आहे आमच्यासाठी। आणि एक असा नेता ज्यांचं म्हणजे ते जे बोलायला उठायचे त्यावेळेला संपूर्ण जग ऐकायचं, ते मला आजही बराक ओबामांचं वक्तव्य आज आठवतंय। आणि खरोखरच जगाच्या दृष्टिकोनातून आदरणीय व्यक्तिमत्व होतं। अत्यंत प्रचंड मोठा अर्थतज्ञ, ज्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाला झाला। आर्थिक उदारीकरणाचं युग त्यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालं। त्यावेळेला आरबीआयचे गव्हर्नर होते, नंतर ते अर्थमंत्री झाले नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये। आणि तिथपासून देशाला आर्थिक नवी दिशा मिळाली। आपण उदारीकरणाच्या एकंदरच भूमिकेमध्ये गेलो, देशाचे दरवाजे, आर्थिक दरवाजे उघडले गेले। आणि त्यांनी 10 वर्ष ज्या पद्धतीनं तुम्ही पाहिला असाल की एक ऐतिहासिक निर्णय त्यांच्या कालावधीमध्ये झाले। म्हणजे आपण राईट बेस्ड इकॉनॉमीमध्ये गेलो। म्हणजे सगळ्यात महत्वाचा निर्णय जो झाला होता राईट टू फूडचा, आपण फूड सिक्युरिटी ऍक्ट जो आणला, त्याच्यामध्ये आज 80 कोटी लोकांना जे अन्न दिलं जातंय तो निर्णय त्यांच्या अधिकारामधला, त्यांच्या कालावधीमधला होता। राईट टू एज्युकेशनचा निर्णय असेल, शिक्षणाचा अधिकार असेल किंवा राईट टू इन्फॉर्मेशनचा अधिकार असेल। नक्कीच सचिनजी, म्हणजे आपल्या संपूर्ण देशाचंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तुम्ही तुमची प्रतिक्रिया, भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल धन्यवाद। आपल्याबरोबर भालचंद्र मुंगेकर जोडले गेलेले आहेत। मुंगेकरजी, अगदी म्हणजे अर्थकारणातला सिंह हरपलेला आहे असं आपण म्हणू शकतो, कारण PV नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी दिली होती। या अँगलकडे तुम्ही कसं बघता? तुमच्या भावना काय आहेत? डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशाचे आणि माझे व्यक्तिगतही अतिशय नुकसान झालेलं आहे। एक सद्ग्रस्त म्हणून त्यांचं नाव कायमचं भारताच्या इतिहासामध्ये कोरलं जाईल। अर्थमंत्रालयामध्ये आणि नंतर देशाचे अर्थमंत्री आणि त्यानंतर पंतप्रधान म्हणून 10 वर्षे त्याने जे काम केलं तेही लोकांच्या लक्षात राहील। इतके उच्च विभूषित असून सुद्धा कोणत्याही प्रकारचा अहंकार नसलेले, निगर्वी, सज्जन, पारदर्शक व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर मनमोहन सिंग हे सर्वांशी अत्यंत दिलखुशपणे त्यांच्याशी मतभेद असलेल्या लोकांशी चर्चा करत, विशेषतः त्यांच्याशी मतभेद असलेल्या लोकांना ते जास्त जवळ करत असत आणि त्यांची मते समजून घेत। त्यांचा आणि माझा सुमारे 20 वर्ष व्यक्तिगत स्नेह होता। नवीन आर्थिक धोरणाविषयी माझे अत्यंत महत्वाचे मतभेद त्यांना माहिती असताना सुद्धा मला त्याने प्लॅनिंग कमिशनमध्ये घेतलं 5 वर्ष। आणि नंतर माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे राष्ट्रपती नियुक्त म्हणून राज्यसभेमध्ये सदस्य म्हणून माझी नियुक्ती केली। अत्यंत कठोर शब्दात देखील त्यांच्याशी मी कधी कधी बोललो, त्यांच्या भूमिकेच्या विषयी मतभेद व्यक्त करताना, परंतु त्याबद्दल त्यांनी कधीही आपल्या मनात राग ठेवला नाही। एक सज्जन, पारदर्शक व्यक्तिमत्व असलेला राजकीय नेता, जागतिक पातळीवरचा अर्थतज्ञ, भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा, त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण झाले पण तुम्ही अगदी सविस्तरपणे तुमच्या भावना व्यक्त केल्यात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद।